श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 17 मे 2026 रोजी अधिक ज्येष्ठ महिन्याला सुरुवात झाली आहे. तर अधिक ज्येष्ठ महिन्याची सांगता जी येते 15 जून 2026 रोजी होणार आहे. या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कालगणनेला आणि आध्यात्मिक साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खगोलशास्त्रीय आणि धार्मिक गणनेतूनच अधिक मास ही संकल्पना आकारास आली आहे. अधिक मास हा केवळ खगोलिक बदलाचा काळ नसून मानवी जीवनात सकारात्मक ऊर्जा, आत्मशुद्धी आणि ईश्वरीय कृपा प्राप्त करून घेण्याची एक उत्तम पर्वणी आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा मलमास असे संबोधले जाते. इतर महिन्याच्या तुलनेत या काळात केलेल्या आध्यात्मिक साधनेचे फळ कित्येक पटीने अधिक मिळते. विशेषतः भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या भक्तीसाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि सेवा अनेक पटीने फळ देतात. श्री विष्णू आणि गोपाल कृष्णाची भक्ती केल्यास मनशांती, सुख आणि समाधान मिळते. भागवत वाचन, गीतापाठ, नामस्मरण आणि उपवास यांना विशेष महत्त्व असते. गरिबांना अन्नदान, वस्त्रदान, दीपदान, धान्यदान केल्यास पुण्य लाभते. या महिन्यात केलेले सत्कर्म जीवनातील अडथळे दूर करतात. अधिक मासात अन्नदान, दीपदान, गोदान, तांबूलदान, सुवर्णदान, अपूपदान म्हणजेच अनारस्याचं दान करणं तसेच धार्मिक ग्रंथाचं दान करणं अतिशय पुण्यकारक मानलं जातं. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, वास्तुक शांती, नवीन व्यवसायाची सुरुवात करणे, मुंज, उपनयन, देवप्रतिष्ठापना या गोष्टी टाळाव्या. आपल्या घरामध्ये वादविवाद, कोणाचंही मन दुखवू नये या गोष्टीसुद्धा टाळाव्यात. अधिक मासामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री विष्णवे नमः, हरे राम हरे कृष्ण विष्णू सहस्त्रनामाचं पठण करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. जेवढे जास्त पूजा, दान, सेवा केल्या जातील तेवढे जास्त आपल्यावर श्रीहरी विष्णूंची कृपाही प्राप्त होणार आहे. धार्मिकदृष्ट्या हा काळ अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच आपल्याला अधिक मास संपेपर्यंत दररोज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची. ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंची भरभरून कृपाही होणार आहे. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू आपल्याला दिव्याखाली ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. संध्याकाळच्या वेळेस माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. कारण असं म्हटलं जातं माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस जर आपण काही प्रभावी सेवा किंवा उपाय केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. तसेच अधिक मासामध्ये श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी तसेच तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. तर आवर्जून आपल्याला तुळशी मातेचे ते शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. तुळशी मातेला चिमुटभर हळद ही अर्पण करायची आहे. तसेच आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायचा सुद्धा प्रयत्न हा करायचा. आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं, लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा, विष्णू गायत्री मंत्रासारखं या स्तोत्रांचा जप हा करायचा आहे. या जर सेवा तुम्ही घरामध्ये केल्या तर याचा खूप चांगला फायदा जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे. अधिक मासाच्या सुरुवातीपासून आपल्याला दररोज संध्याकाळी सेवा, उपासना तसेच काही छोटे छोटे उपायसुद्धा करायचे. संध्याकाळी आपल्याला अतिशय गुप्त आणि शक्तिशाली महाउपाय करायचे आहे. आपल्याला संध्याकाळी घरात लावणाऱ्या दिव्याखाली फक्त ही एक वस्तू ठेवायची. हा उपाय इतका प्रभावी आहे की साक्षात भगवान विष्णूंची कृपा तुमच्या घरावर होणार आहे.
तुमच्या पाठीमागे शत्रू पीडा असेल ती निघून जाईल. तुमच्या घराची, तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची भरभरून अशी प्रगतीही होणार आहे. हा उपाय आपल्याला आवर्जून प्रत्येकाने दररोज करायचा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिवा हा ज्ञान, प्रकाश, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. दिव्याला साक्षात अग्नी आणि सूर्यदेवाचे रूप मानले गेले आहे. प्रत्येक देवतेच्या पूजेमध्ये दिवा लावणे हा अत्यंत अनिवार्य आहे. हिंदू मान्यतेनुसार ज्या घरात संध्याकाळी नियमित देवांसमोर दिवा लावला जातो त्या घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहतो. दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष कमी होण्यास मदत मिळते. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. तसेच संध्याकाळी तुळशी मातेजवळ दिवा लावल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. तर आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे. तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकता. तुम्ही मातीची पंती घेऊ शकता, स्टीलचा, पितळेचा किंवा अगदी रोजच्या देवपूजेमध्ये जो तुम्ही दिवा घेतात तो घेतला तरीही चालणार आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं. तर शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घेतलं तरीही चालणार आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे. तसेच या दिव्यामध्ये जी आपल्याला गुप्त वस्तू टाकायची, चमत्कारिक वस्तू टाकायचे ते म्हणजे अख्खे धने, 1 रुपयाचं नाणं. धने हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तसेच धने हे धन आकर्षित करण्याचं सुद्धा काम करत असतात. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार. तर आपल्याला काय करायचं, एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये आपल्याला धने जे आहेत ते ठेवायचे. पण जे धणे आपण ठेवणार आहेत ते अखंड असावे, कुठेही तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. आता त्या धन्यांच्या बरोबर मधोमध आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं सुद्धा ठेवायचं आहे. आता त्या प्लेटवर आपल्याला जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा. आता देवघरामध्ये आपल्याला हात जोडून बसायचा आहे आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या. तर आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा. तसेच आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण सुद्धा करायचं. आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर हात जोडून बसा. तुम्ही यूट्यूबला लावा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात. ही सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्रीहरी विष्णू हे प्रसन्न होत असतात. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, शत्रुपीडा ती दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची. आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची. आता हा जो दिवा आपण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर प्रज्वलित केलाय त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी हा दिवा जो आहे तो प्रज्वलित राहायला पाहिजे. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलायचं. या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या. तसेच या दिव्याखाली जे धने आहेत ते धने आपल्याला आपल्या घरामध्ये तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये टाकायचे. तसेच तो 1 रुपयाचं नाणं आहे ते आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं. त्याची पोटली तयार करून घ्यायची आहे. आता ही पोटली एक तर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवा किंवा तुमच्या घरामध्ये जिथे धन ठेवतात, कपाट असेल, तिजोरी असेल त्यामध्ये ठेवा. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कायम धन येण्याचे मार्ग हे मोकळे होतात. आपल्या घरावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही राहते. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो अधिक मासामध्ये तुम्ही दररोज करू शकतात किंवा तुम्ही एकदा जरी केला तरीसुद्धा तुम्हाला स्वतः अनुभव येणार आहे. कारण ही संधी आपल्याला फक्त 3 वर्षातून एकदा प्राप्त होत असते. म्हणूनच कोणीही चुकवू नका ही संधी आणि म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.